होय, तुमचाच मेंदू तुमचाच दुश्मन आहे. तुमचा मेंदू तुमचं भलं करण्यासाठी नाही, तर आराम करण्यासाठी बनलेला आहे. त्याला कम्फर्ट झोन आवडतो. म्हणूनच लोक मोठी स्वप्न बघतात, पण शेवटी तेच करतात जे त्यांना बरं वाटतं, आरामदायक वाटतं. कम्फर्ट झोन. फॉर एक्झाम्पल, एक छोटासा व्यापारी असेल, दुकानदार असेल, तर दुकान बंद केल्यावर तो काय करणार? कट्ट्यावर चकाट्या, पार्ट्या, नाहीतर नेटफ्लिक्स. हा त्याचा कम्फर्ट झोन झाला, बरोबर ना? आणि त्याच दुकानदाराने जर ठरवलं की नाही, मला काहीतरी एक्स्ट्रा करायचं आहे कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन, तर तो काय करणार? दुकान बंद केल्यावर मार्केटप्रमाणे स्वतःला अपग्रेड करण्यासाठी स्किल सेट शिकणार, कनेक्शन्स करणार, कुठला तरी इन्व्हेस्टर शोधणार, डायव्हर्सिफिकेशन करणार, फ्रँचायझी वाढवणार. वाटेल त्या गोष्टी कम्फर्ट झोनच्या बाहेरच त्याला करता येतील. त्या दुकानदाराबद्दलच नाही, तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच बिझनेसमध्ये हाच बेसिक प्रॉब्लेम आहे. तुमचा मेंदू आराम निवडत राहणार आणि तुमची सक्सेस त्या कम्फर्ट झोनच्या लक्ष्मण रेषेच्या बाहेरच असणार. तुमचा बेटर व्हर्जन त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर तुमची वाट बघतोय. तुमचे डेली हॅबिट्स बदला, कारण कम्फर्ट झोन नाही, आपल्याला ग्रोथ झोन निवडायचा आहे. नमस्कार, मी तुमचा बिझनेस मित्र तुषार शिंदे. मला तुमच्या झिरो टू हिरोच्या प्रवासामध्ये पूर्ण विश्वास आहे. मला 100% गॅरंटी आहे, तुमच्यात एक धमक आहे, एक ताकद आहे, एक जज्बा आहे. फक्त तुम्ही स्वतःला सिरियसली घेण्याची गरज आहे. विचार पटले असतील तरच लाईक अँड सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.